झी 24 तास एक पाऊल पुढे. ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात मी प्रथम जाणारे अभय वर्तक. अभय वर्तक हे सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत. अभय वर्तक, यामुळे हिंदू धर्मामध्ये एक प्रकारची मतांमध्ये फूट पडेल, तुमची संख्या कमी होईल म्हणून तुमचा याला विरोध आहे, काय सांगाल? नक्कीच धर्मांतरामुळे हिंदूंच्या संख्येवरती गंभीर परिणाम होतील आणि ते आजही होत आहेत. मी आज भारताची जर हिंदूंची संख्या बघितली तर झपाट्याने कमी होते. या देशामधला ख्रिस्ती समाज 5 पटीने वाढलाय, मुसलमान समाज 8 पटीने वाढलाय. निश्चितपणे ओबीसी तुम्हाला आजची आकडेवारी जर सांगितली तर दरवर्षाला ख्रिस्ती धर्मामध्ये हिंदू धर्मीय जातात जवळजवळ 4.5 लाख. माझं म्हणणं महाराष्ट्रातल्या ओबीसींपुरता बरोबर आहे, परंतु हा धर्मांतराची समस्या ही खूप मोठी आहे. 3.5 लाख लोक मुसलमान समाजामध्ये जातात. ते धर्मांतर आणि आता उपरे साहेब म्हणतात त्या धर्मांतरामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. एक प्रकारे फूट पडली तर ती तुम्हाला अमान्य आहे, तसं होता कामा नये. पण हिंदू धर्माची अन्याय आहे, त्या अन्यायाविषयी आपण ठाम भूमिका घेत नाही आहोत. आता सत्यशोधक समाजाने जे प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नांची आपल्याकडे ठोस उत्तरं नाहीत. त्याच्याबद्दल निश्चित धर्माकडे जायचं म्हटलं तर आपण त्याला दोष देतो, काय सांगाल? ह्याच्यामध्ये जे अन्याय मगाशी तुम्ही उपरेसाहेबांना बोलायला संधी दिली होती, मला माहिती एक सगळे अन्याय हे शासनाने केलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातीलच आहेत. माझं म्हणणं आहे की हिंदू धर्माबद्दल मगाशी त्यांनी सांगितलं की वर्ण व्यवस्था काय आहे. मला सांगा की हिंदूंचे सगळे धार्मिक ग्रंथ आहेत, त्याच्यातले महत्वाचे सगळे धार्मिक ग्रंथ हे शूद्रांनी लिहिलेले आहेत. महाभारत व्यासमुनीने लिहिलेलं आहे, भागवत व्यासमुनीने लिहिले ते स्वतः कोळी समाजाचे होते. रामायण वाल्मिकी ऋषीने लिहिलेलं आहे, ते स्वतः कोळी समाजाचे होते. प्रभू श्रीरामांनी रावणाचा अंत केला, तो दशग्रंथी ब्राह्मण होता. ह्या सगळ्या गोष्टींचा आज उणीव कुठे आहे तर आम्ही खरोखर अंतर्मुख हिंदुत्ववादी संघटनांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. आज आम्ही हिंदुत्ववादी संघटना म्हणून सांगतो की आज आम्ही हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास अपुरे पडतोय. त्यामुळे केलेले आरोप आहेत ते सत्य मानले जातात. आज वास्तविकता अशी आहे, मगाशी यांनी सांगितलं तर आदिवासी समाजामध्ये आज स्थिती अशी आहे, आदिवासी समाज इतका त्यांचं 6,000 कोटींचा बॅकलॉग आहे. आज अशी वास्तविकता आहे की 4.5% मुसलमानांना आरक्षण ओबीसीमधनं काढून दिलंय. आज तुम्ही खेडेगावात गेलात तर आदिवासी मुलाच्या अंगावरती जो गणवेश जातो त्याचं अनुदान आहे 56 रुपये आणि तोच गणवेश जर मुसलमान मुलगा असेल तर त्याला 175 रुपये. म्हणजे जाती, माझं म्हणणं कुठे निधर्मीवाद ही जे सगळ्या समस्या आहेत ते हिंदू धर्मामुळे नाही आहेत, तर ह्या शासनामुळे आलेल्या समस्या आहेत. याच्यावरती उत्तर एकच आहे की शासनाच्या विरोधात लढा उभारा, हिंदू धर्माच्या विरोधात लढा उभारा. घेऊन जाऊया हनुमंत उपरे यांच्याकडे. हनुमंत उपरे, मगाशी तुम्ही जे मुद्दे सांगितलेत ते मुद्दे सर्व एक प्रकारे विकासाचे प्रश्न होते. त्या विकासाच्या प्रश्नामध्ये शिक्षणाचा प्रश्न होता, आरोग्याचा प्रश्न होता, संधी मिळण्याचा प्रश्न होता आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे झालेल्या अन्यायाच्या परिमार्जनाचा होता, एक प्रकारे बॅकलॉगचा होता, ज्याचा उल्लेख विवेकवाद असा प्रकाश पवार यांनी अत्यंत खुबीने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. त्या सगळ्यावर आपण नेमकं काय सांगाल की याच्यातनं धर्मांतर हाच एक उपाय आहे का? दुसरी गोष्ट, ज्यांचं धर्मांतर झालं ते बौद्ध धर्मात गेले, त्यांची अवस्था एका रात्रीत अशी पालटली का? यामुळे काही फरक पडला का? उद्या सगळे बौद्ध झाले आणि ते सुद्धा पुन्हा ज्या एकूण समाजाच्या व्यवस्थेला तुमचा विरोध होता त्याचं प्रतिनिधित्व असणाऱ्या जर एखाद्या पक्षाच्या कच्छपी लागले तर तुम्ही काय करणार आहात? यामध्ये साळगावकरांनी जे काही मांडणी केलेली आहे की बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म हे वेगवेगळे धर्म आहे, साम्य आहे त्यामध्ये, अशी त्यांनी एक मांडणी केलेली आहे. एक तर मला असं वाटतं की त्यामध्ये जर असे असेल तर आम्हाला जाऊ द्या ना बौद्ध धर्माकडे. त्यांनी कशामुळे हट्ट धरावं? मग साम्य जर असेल तर बौद्ध धर्माकडे जाऊ द्या. आणि या ठिकाणी दोन्ही जे हिंदू धर्माच्या बद्दल आणि बौद्ध धर्माबद्दल जर एक मुख्य फरक जर या ठिकाणी सांगायचा असेल तर हिंदू धर्माला ईश्वराचा आधार आहे आणि बौद्ध धर्माला ह्युमॅनिटी आणि मॉरॅलिटीचा आधार आहे. हा एक त्यांचा असणारा आहे. आणि दुसरं या ठिकाणी जे काही या ओबीसी मध्ये या देशातल्या होमोजेनियसपणा जो होता त्यांच्या या व्यवसायामुळे या ठिकाणी ते व्यवसायाच्या नावं होते. अगोदर एक सुतार असेल, लोहार असेल, माळी असेल, साळी असेल, तिली असेल, कोळी असेल, ते व्यवसायाचे नाव होते. परंतु इथालच्या उच्च वर्णीयांनी त्याचं रूपांतर, व्यवसायाचं रूपांतर जातीमध्ये केलं आणि म्हणून ते हेट्रोजिनेस झालेत, म्हणून ते एकत्र नाही. उलट आम्ही जर धर्मांतर केलं तर आम्ही पूर्वाश्रमीचे नागवंशी होतो. आणि मी स्वतःला माझ्या भाटाकडून त्या ठिकाणी तपासलेलं आहे. आमच्या वंशवालीचे असणारे पुस्तक येतात मार्केटमध्ये, प्रत्येक जातीचे वंशवाली असतात. राजस्थानातून भाट येतात आणि प्रत्येक जातीची असणारी वंश त्या ठिकाणी सांगतात. मूळ वंश या ठिकाणचे असणाऱ्या बहुजन समाज जो आहे या भारतातला,
या बहुजन समाजाचं मूळ हा नागवंशी आहे आणि नागवंशाचं असणारं विश्लेषण या ठिकाणी करत असताना मला थोडं थांबवतो उपर. तुमचा मुद्दा समजू शकतो. मी तुम्हाला दुसरा अँगल देतो या सगळ्याला. तुम्ही हार्वर्ड विश्वविद्यालयात जर गेलात तर या जगप्रसिद्ध हार्वर्ड विश्वविद्यालयामध्ये जे अभ्यासक्रम शिकवले जातात, तिथल्या आलेल्या संपूर्ण जगातल्या सर्वोत्तम अशा विद्यार्थ्यांना शिकवले जातात. त्याच्यामध्ये जसं व्यवस्थापनात मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, ह्युमन रिलेशन्स आहे, तसा आणखीन एक विषय शिकवला जातो, तो असतो भारत, इंडिया. याचं कारण हा एक बहुविधतेने नटलेला देश आहे. इथे बहुविधता जपली जाते आणि त्याहीपेक्षा सुद्धा उद्याचं हे संपूर्ण जगाचं आशास्थान मानलं जातं. म्हणजे हार्वर्ड आमच्याकडे खूप आशेनं पाहतोय आणि आम्ही मात्र बॅकवर्ड आणि फॉरवर्डचे गेम खेळत बसलोय. काय सांगाल? हे सगळे प्रश्न हे आर्थिक विकासाचे होते, हे सगळे प्रश्न शासनाच्या दिरंगाईचे होते. याला आपण नेमका कोणता मुलामा लावतोय? मला सांगा, बौद्ध धर्मात गेल्यानंतर काय प्रश्न सुटणार आहेत असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं? मी तुमची तळमळ समजू शकतो. अन्यायाचा जो स्केल आहे तोही समजू शकतो, परंतु त्याच्या उत्तराची जी गणितं आपण मांडतोय त्या गणितांचा आयाम मला लक्षात येत नाहीये. तो आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा. यामध्ये जर आपण बघितलं की ओबीसी हिंदू आणि उच्चवर्णीय हिंदू एका धर्मामध्ये राहणारे हे दोन गट आहेत. हे रोटीपुटी झी 24 तास एक पाऊल पुढे.